सो वेलकम. आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण या एनर्जीचा जो अनुभव घेतो आहे त्यात आपण आपले 7 चक्र कशा पद्धतीने काम करतात आणि त्याचा आपल्या ऍक्च्युअल जीवनावर काय परिणाम होतो ते आपण समजून घेणार आहे की 7 चक्रांचा ऍक्च्युअल आपल्या जीवनाशी काय रिलेशन आहे आणि हे 7 चक्र आपल्या जीवनाला कशा पद्धतीने अफेक्ट करतात हे आपण आजच्या सेशन मध्ये बघतो आहे. तर सर्वप्रथम आपण आपल्या 7 चक्रांच्या ज्या जागा आहेत शरीरामध्ये त्या समजून घेऊ आणि त्याच्यानंतर या 7 चक्रांचा हिलिंग करण्यासाठी काय करायचं आणि आज शक्य झालं तर आपण एक प्रॅक्टिकल बघू. अगदी मी तुम्हाला औरा शिकवताना समजवलं की आपल्या जीवनामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही प्रॉब्लेम असते, शारीरिक लेवलची असो, मानसिक लेवलची असो, इव्हन आर्थिक प्रॉब्लेम असेल, नात्यांमध्ये अडचणी असेल, त्या सगळ्या सगळ्या प्रॉब्लेमला जो रिझन आहे तो रिझन हा आहे की आपल्या औरा लेवलमध्ये येणारी निगेटिव्हिटी. जर कुठल्या कारणाने आपल्या आभा मंडळामध्ये निगेटिव्हिटी असेल तर ती आपल्या औरा लेवलची निगेटिव्हिटी आपल्या 7 चक्रांमध्ये एंट्री करते आणि 7 चक्रांमध्ये जर का त्या निगेटिव्हिटीने एंट्री केली तर मग ती निगेटिव्हिटी आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक सगळ्या लेवलच्या अडचणी निर्माण करते. तर आता आपण औरा शिकलो, औरा बघितला आपण आणि औरा क्लीन पण करण्याचं आपण बघितलं. दुसऱ्यांचा औरा कसा क्लीन करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पाठवणार आहे. ओके. तर बघा, आपल्याला आपले जे 7 चक्र आहेत, 7 चक्र, या 7 चक्रांच्या जागा समजून घेऊ आणि ऍक्च्युअल या 7 चक्रांमुळे आपल्या लाईफमध्ये काय काय होत असतं ते आपण बघणार. तर जेव्हा आपण क्लिन्झिंग करतो, कधी पण औरा क्लीन करू किंवा चक्रांना क्लीन करू तर ते आपल्याला वरून खाली करायचं आहे. लिहून ठेवा वाटल्यास की जेव्हा आपण क्लिन्झिंग करतो, औराचं क्लिन्झिंग करतो किंवा चक्रांचं क्लिन्झिंग करतो, ते क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत करणार. आणि जे मी मेडिटेशन तुम्हाला ऑडिओ पाठवणार आहे बीज मंत्रांचा, किंवा तुम्ही चक्रांना चार्ज कराल तर हे चक्रांचं चार्जिंग नेहमी रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत आपल्याला करायचं आहे. तर आता एक्झॅक्ट आपण आपल्या बॉडी पार्टवर या चक्रांच्या जागा समजून घेणार आहे. सुरुवात करूया. पहिलं चक्र रूट चक्रापासून. कुठल्या चक्रापासून सुरुवात करू? रूट चक्र. रूट चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनच्या समोर आणि पाठीच्या मणक्याची जी जागा, म्हणजे ज्याला आपण टेलबोन म्हणतो ना, त्रिकोणी हड्डी, त्याच्या तिथलं जे स्थान असतं ते रूट चक्राचं आहे. ओके. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट खाली सॅक्रल चक्र म्हणजेच स्वादिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोट खाली, नाभीच्या 3 बोट वर सोलर फ्लेक्सिस चक्र, नाभीच्या 3 बोट वर सोलर फ्लेक्सिस चक्र. त्याच्यानंतर हार्ट चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट. कुठलं चक्र आहे आपलं? हार्ट चक्र. आणि थ्रोट चक्र गळ्याच्या तिथे. थर्ड आय चक्र एखाद कपाळाच्या समोर आणि एखाद कपाळाच्या मागे ठेवून, हा जो आहे भुवयांच्या थोडं वर जिथे आपण बिंदी लावतो ती जागा म्हणजे कशाची जागा आहे आपली? थर्ड आय चक्राची जागा आहे. आणि क्राऊन चक्र म्हणजे टाळूचा जो भाग म्हणतो ना आपण, सेंटर, हा भाग म्हणजे क्राऊन चक्राचा आहे. जी काही ब्रह्मांडीय वैश्विक एनर्जीचा फ्लो आपण अनुभवतो तो फ्लो इथूनच आपल्या क्राऊन चक्रामध्ये एंट्री करत असतो. पण कधी पण आपण क्राऊन चक्राला हील करताना असा हात ठेवत नाही. क्राऊन चक्राचा हात नेहमी असा ठेवायचा. आता प्रत्येक चक्रावर हात कसा ठेवायचा ते आपण बघू. तर रूट चक्रावर हात ठेवताना दोन्ही हात आपले जेनेटिक ऑर्गनच्या समोर असे असते. रूट चक्रावर हात ठेवताना जे तुम्ही मेडिटेशन कराल 7 चक्रांचं, त्यानुसार जेनेटिक ऑर्गनच्या समोर आपले हात असतील. ठीक आहे, हे रूट चक्रासाठी. त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्रासाठी नाभीच्या 3 बोट खाली, नाभीच्या 3 बोट खाली दुसरं चक्र. त्यानंतर नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटर ऑफ द हार्ट, मणिपूर चक्रानंतर हृदय चक्र. तुम्ही एका खाली एक हात ठेवू शकता. ठीक आहे, हे झालं आपलं हृदय चक्र. त्यानंतर थ्रोट चक्र. हे कोणतं चक्र झालं आपलं? थ्रोट चक्र. आणि थर्ड आय साठी कसा हात ठेवणार आपण? असा हात ठेवणार आहे. थर्ड आय साठी
असा हात ठेवणार आहे आणि क्राऊन चक्रासाठी आपले हात असे राहणार आहे. हा भाग पॅक करायचा नाहीये, लक्षात ठेवा. असे हात राहणार आहे आपले खड्या चक्रासाठी, आपलं सॉरी क्राऊन चक्र, लास्ट चक्र. परत एकदा सांगते, जेनेटिक ऑर्गनच्या समोर रूट चक्र, त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र नाभीच्या 3 बोटाखाली, मणिपूर चक्र, हृदय चक्र, थ्रोट चक्र, खडा चक्र, एका डोक्याच्या पुढे एका डोक्याच्या मागे, आणि क्राऊन चक्र. पॅक करायचं नाहीये, क्राऊन चक्रासाठी असे हात राहतील. ठीक आहे, दोन्ही हात कणपटावर असे या पद्धतीने क्राऊन चक्रासाठी. तर हे चक्रांचं जेव्हा आपण हिलिंग करणार, तर या पद्धतीने आपण या सगळ्या चक्रांवर अफेक्ट जो होतो आपण तो बघणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला अक्षरशः या चक्रांचे रंग अनुभवायला येणार आहे. या चक्रांचं मेडिटेशन जमलं तर आज आपण घेणार आहे, नाही तर उद्या आपण चक्र मेडिटेशन घेणारच आहे. ठीक आहे, तर आता हे चक्र कशा पद्धतीने काम करतात ते आपण समजून घेऊ. तर हे जे आपले चक्र आहे, या चक्रांचा बीज मंत्र, प्रत्येक चक्राचं बीज मंत्र आहे. तर आपलं जे रूट चक्र आपण सुरुवात करतो, पहिलं चक्र जेव्हा हिलिंग करतो तेव्हा आपण कशाला म्हणू, खालचं जे आपलं पहिलं चक्र आहे ते म्हणजे आपलं फर्स्ट चक्र आहे. त्याचं जे नाव आहे ते आहे रूट चक्र, मूलाधार चक्र. रूट चक्र किंवा मूलाधार चक्र आपण त्याला म्हणतो. त्याचं जे बीज मंत्र आहे ते आहे लम, आणि रंग आहे लाल. बीज मंत्र आहे लम, रंग आहे या चक्राचा लाल. आणि नेमका आपल्या कुठल्या जीवनावर इफेक्ट करतो, एकच मिनिट का, मला थोडं पॉज घेते मी, एक मिनिट का. तर हे जे आपलं रूट चक्र आहे, रूट चक्राचा आपल्या जीवनावर नेमका काय फरक पडतो, तर लक्षात घ्या, हे पहिलं चक्र आहे, लोकेशन बेस ऑफ द स्पाइन. आणि या जीवनामध्ये आपल्याला स्टेबिलिटी, स्थिरता देणारं हे चक्र आहे. जर हे चक्र बॅलन्स असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्थिरता जाणवेल, की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्टेबल आहे असं तुम्हाला जाणवेल. हाडांच्या दुखण्यासाठी, जर तुम्हाला शरीरात कुठे हाडांचे दुखणं आहे, त्या हाडांच्या दुखण्यासाठी सुद्धा हे चक्रच जबाबदार असतं. त्याच्यानंतर तुम्हाला स्टेबल, एनर्जेटिक जीवनामध्ये, बघा हे चक्र इनबॅलन्स असताना एखाद्या व्यक्तीला काम करायची मुळीच इच्छा होत नाही, बैठे है तो बैठे, कुछ भी काम नाही करेंगे, पडून राहतात, किंवा मग जीवनाबद्दल उत्साह नसतो. तर त्याच्यामुळे या चक्रावर आपल्याला परिणाम होतो. त्याच्यानंतर जीवनामध्ये काय चांगलं करावं, चांगलं नाही करावं, याची सूट पण हे चक्र देत असतं. त्याच्यानंतर जर हे अनस्टेबल असेल तर व्यक्ती एन्झायटी, डिप्रेशन, फिअर या भावनेत असतो. स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स लो असतो, कॉन्स्टिपेशनची समस्या असते, आणि वजन कमी किंवा जास्त असण्याची समस्या रूट चक्र जर इनबॅलन्स असेल तर त्या व्यक्तीला जाणवत असते. ठीक आहे, आणि याला जर आपण लाल रंगाचा एखादा रुमाल, म्हणजे ज्यांचा एक साधा उपाय सांगते, आपण तर रेकीच्या एनर्जीने याला हील करणारच आहे, पण रेड कलर या चक्राचा असल्यामुळे जर तुम्ही क्रिस्टलचाही जर विचार करत असाल तर रेड टायगर आहे किंवा ऑनेक्स हा क्रिस्टल जर तुम्ही वापरला तर तुम्हाला या चक्राला बॅलन्स करता येतं. त्यानंतरचं जे चक्र आहे ते स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोट वर. आणि या चक्राला चा जो रंग आहे तो केशरी रंग आहे. कुठला रंग आहे, केशरी. जेव्हा तुम्ही मेडिटेशन आपण करू तर तुम्हाला इथे केशरी रंगाचा छटा जाणवेल. याचं बीज मंत्र आहे वम. वमचा उच्चारण केल्यामुळे हे चक्र बॅलन्स होत असतं,
तर याचं लोकेशन जेनेटिक ऑर्गन आणि नाभीच्या मधला जो भाग आहे, नाभीच्या 3 बोटं खाली आहे, याच्यातनं जर हे चक्र इनबॅलन्स असेल तर सगळ्यात महत्वाचं या चक्राचं तत्व जे आहे, जसं रूट चक्राचं तत्व पृथ्वी तत्व आहे, म्हणून जीवनामध्ये जडत्व, काही करण्याची इच्छा किंवा ऍक्टिव्हिटी, या दोन्ही गोष्टी त्याच्यातनं होत असतात. चक्र चांगलं आहे तर जीवनामध्ये तुम्हाला स्थिरता जाणवेल, बॅलन्स जाणवेल. आणि जर तुमचं ते चक्र इनबॅलन्स आहे तर सगळ्या गोष्टी अस्थिर जाणवतील. अगदी त्याच पद्धतीने या चक्राचं जे तत्व आहे, स्वादिष्टान चक्राचं, ते जलतत्व आहे. त्याच्यामुळे जलतत्व जर इनबॅलन्स असेल तर सर्दी कफाचे आजार आपल्याला जाणवत असतात. एक मिनिट ते ओके. तर जर हे चक्र बॅलन्स नसेल तर मग त्या व्यक्तीचा जेनेटिक ऑर्गनशी रिलेटेड आहे तर उत्तम संतती निर्माण होण्यासाठी या चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला पती पत्नीच्या जीवनामध्ये चांगले पॉझिटिव्ह रिलेशन जर तुम्हाला पाहिजे आहे, सकारात्मक रिलेशन पाहिजे आहे, तर त्याच्यासाठी हे चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीचा जर का या चक्रावर काय म्हणू आपण कंट्रोल नाही आहे, तर आपण जे बघतो ना की एखाद्या व्यक्तीकडनं गुन्हे घडतात, तर ते गुन्हे देखील हे चक्र इनबॅलन्स असल्यामुळे घडत असतात. आज लवकर ओके. तर हा जो आहे गोनेट ग्रंथीसोबत संबंध जेनेटिक ऑर्गनला नियंत्रित करणारा हे चक्र आहे. शक्तीचा स्रोत आहे आत्मसर्जन आणि संसार सर्जन. व्यक्ति या तो संयमित होकर आत्मविकास करेगा या फिर गलत विचारों से, गलत धारणाओं से, म्हणजे त्याच्याकडनं काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होईल. इस चक्र का संबंध जल तत्व से है. जल तत्व असंतुलित होने से कफ सर्दी संबंधित रोग होते हैं, युरिन संबंधित आजार होतात. युरिन खूप मात्रेत होणं किंवा कमी होणं या सारखे प्रॉब्लेम याच्यातनं होत असतात. त्याच्यानंतर जर एखादे मुलं बेड वेटिंगची समस्या असते ना मुलांमध्ये, अगदी 12-14 वर्षाचे झाले तरी बेड ओला करतात, तर अशा लोकांना आपल्याला या चक्राला हील करू शकतो. या चक्रामुळे म्हणजे आम्ही एक 12 वर्षाचा मुलगा होता, तो रोज बेड ओला करायचा आणि त्याच्या आईने डिस्टन्स हिलिंग चालू केलं. 15 दिवसात त्याचं बेड वेटिंगची समस्या पूर्णपणे बरी झालेली आहे. तर या चक्राला आपल्याला त्या पद्धतीने हील करत असतं. त्याच्यानंतर चांगल्या संतती निर्मितीसाठी पती पत्नी दोघांनी पण या चक्राचं हिलिंग केलं तर उत्तम संतती निर्माण होतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचं चक्र आहे आपलं मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट वर असलेले हे चक्र आहे आणि या चक्राची विशेषता म्हणजे की आपल्या भौतिक जगतातील सर्व इच्छा पूर्ण करणारे हे चक्र आहे. भौतिक जगतातील सर्व इच्छा पूर्ण करणारे हे चक्र आहे. या चक्राचा जो रंग आहे तो पिवळा आहे आणि बीज मंत्र जे आहे ते आहे रम. रंग पिवळा, बीज मंत्र आहे याचं रम. ठीक आहे. आणि याच्याबद्दल आता डिटेल समजून घेऊ. रंग पिवळा आणि रम हा बीज मंत्र आहे. तर याचा रंग पीला. नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है. यह शरीर का वास्तविक वह केंद्र है जहां से इस संसार म्हणजे या संसारात आपल्याला ज्या काही भौतिक गोष्टी आहे त्याच्यासाठी लागतं. मुलांना पेपरची भीती वाटली की काय खराब होतं, पोट दुखतं, मळमळ वाटते, लूज मोशनचा किंवा टॉयलेटला जाण्याची इच्छा होते. आपल्याला सुद्धा अचानक भीती वाटली तर पहिले फरक कुठे पडतं, आपलं डायजेशन बिघडतं. कारण माणसाच्या सगळ्या इच्छा कुठे दडलेल्या असतात, त्याच्या पोटात दडलेल्या असतात. हे नैसर्गिक आहे. तर यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में अपने आप कड़ापन आ जाता है. यह चक्र बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते तो कड़ापन आता है. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, डायजेस्टिव्ह सिस्टीम याचं तत्व जे आहे अग्नितत्व आहे.
जेवल्यानंतर कोण कोण पाणी पितं? जेवल्यानंतर लगेच पाणी पिणाऱ्यांनी आजपासनं पाणी पिणं बंद करायचंय. ते 45 मिनिटानंतर पाणी प्यायचं. त्याचं कारण सांगते. जेव्हा आपण जो आहार ग्रहण करतो तर तेव्हा ते पचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अग्निप्रदीप्त झालेला असतो. आता अग्निप्रदीप्त झालं आणि त्याच्यावर तुम्ही पाणी ओतलं, काय होईल? जे अन्न पचवण्यासाठी जी एनर्जी तयार झालेली आहे ती एनर्जी तिथे शांत होईल आणि जे अन्न 4 तासात पचायला पाहिजे ते अन्न पचायला 10-12 तास लागेल. त्याच्यामुळे जेवल्या जेवल्या कधीही पाणी पिऊ नये. परत जेवणासाठी एक सुंदर नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदाचा नियम आहे. का बरं? मणिपूर चक्राचा विषय चालू आहे, आपला रेकीचा विषय नाही, पण तरी मी तुम्हाला सांगते. जेव्हाही आपली जेवढी भूक आहे जेवणाचे 4 भाग करायचे. जेवढं आपल्या पोटाची भूक आहे त्याच्या अर्धच जेवायचं. जर तुम्हाला संपूर्ण निरोगी राहायचं असेल तर त्याचा सुंदर नियम आहे. जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध जेवायचं. 45 मिनिटानंतर त्याचा उरलेला जो पावभाग आहे तो पाण्याने भरायचा आणि अर्धा भाग हा नेहमी पोटात रिकामा ठेवायचा. कशासाठी? अन्नाचं जे पचन होत असतं तेव्हा ते डायजेशन होत असताना शरीरामध्ये जे गॅसेस निर्माण होतात, जे पाचक द्रव्य ते मिक्स आणि पोटभर जेवलं की मग ते ढेकर गळ्यापर्यंत येते, मग अनइझी वाटतं, मग जेवल्यावर बरं वाटत नाही. याचं मग कारण काय आहे की ते जे पाचक रस किंवा जे डायजेस्टिव्ह सिस्टम काम करण्यासाठी जी मोकळी जागा राहते ती पोटात मिळत नाही आणि म्हणून मग आपल्याला जेवल्यानंतर गळ्यापर्यंत ते अन्न आल्यासारखं वाटतं. मग ऍसिडिटी आणि अपचनाचा त्रास होतो. उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाची नॅचरोपॅथीची व्याख्या ही आहे की जेवढा भूक असेल त्याचा अर्धा भाग जेवायचा, पावभाग पाणी आणि पावभाग हा नेहमी पोटात रिकामा ठेवायचा आहे, जो आपण ठेवत नाही. उत्तम आरोग्यासाठी चला मणिपूर चक्राकडे परत येऊया. आधुनिक विज्ञान युग में शरीर के अधिक दबाव, म्हणजे आपण खूप विचार करतो, सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो बनता जा रहा है परंतु शायद वो अपनी समझदारी खोते जा रहा है. तभी तो ईर्ष्या और द्वेष के चक्कर में व्यक्ति अपने वास्तविक रूप को आनंद लिहिल्या. शेजारच्यानी मोठी गाडी घेतली, येतो ना पोटात गोळा, म्हणतो ना आपण पोटात गोळा आला. सगळं बघा मणिपूर चक्रावर आहे. भौतिक जगात तुम्हाला जे काही करायचं आहे ते मणिपूर चक्राच्या माध्यमातून भौतिक जगतातील तुम्हाला जे अर्निंग करायचं आहे, स्वास्थ्य पाहिजे, नाते, हे सगळं मणिपूर चक्रावर आहे. आणि म्हणून जर तुमचं पोट स्वस्थ आहे तर अख्खं जग तुमचं आहे. कारण जोपर्यंत आपण आहार घेऊ शकतो, म्हणतात ना एखादा व्यक्ती अख्खं आयुष्य आपलं चाललं जातं की पैसे कमवण्यामध्ये आणि जगत नाही. लक्षात घ्या, देवानी आपल्याला जे जीवन दिलेलं आहे ना ते जीवन जगण्यासाठी दिलेलं आहे. आपण येतो, वाढतो, संपतो, पण खरंच जीवन जगतो का? आणि ही रेकी एनर्जी तुम्हाला ते जीवन जगायला शिकवते. ज्या दिवशी तुम्ही जगायला लागाल ना, आज जे गुडाई किती काळ शिल्लक आहे ना मला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे, पण हे तर सगळ्यांना माहिती आहे की आपला शेवटचा श्वास कुठेतरी लिहिलेला आहे आणि तो जेव्हा केव्हा येईल, माझ्या हातात काय आहे किंवा तुमच्या हातात काय आहे? वर्तमानातला प्रेझेंटचा हा क्षण आहे. याला मी किती परम सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न करू शकते ही गोष्ट निश्चितच माझ्या हातात आहे. तशीच तुमच्या हातात आहे. तर त्याच पद्धतीने आपल्या जीवनाचा एकच उद्देश पाहिजे. आज हमने बहुत बड़ा बंगला बांध दिया. लिटरली सांगते, आमच्या शहरामध्ये जे जेवढे पॉश कॉलनीज आहेत जुन्या, आज अर्धे घर कुलूप लावून पडलेले आहे, घरांसमोर जंगल उगवलेले आहे. याचं रिझन काय? जे मुख्य वस्त्यांमध्ये राहणारे लोक होते ती पिढी आज नामशेष झाली आणि त्या पिढीनी एवढं फॅड होतं की मोठ्या शहरांमध्ये पाठवायचंय. मुलं एक तर पुणे, मुंबई, भारतात मोठ्या सिटीमध्ये गेले, नाही तर फॉरेनला तरी गेले आणि आज त्यांच्या घरावर कुलूप लागलेले. एक आमच्या शहरात घडलेली सत्य घटना सांगते. अमेरिकेतनं आईच्या निधनाची वार्ता कळली. दोन्ही मुलं अमेरिकेला सेटल होते. लहान भावाने म्हटलं, दादा तू जाऊन ये, माझं काही जमत नाही. मोठा मुलगा आला, सगळं तिसऱ्या दिवसाचा वगैरे प्रोग्राम आटोपला आणि वडिलांना म्हटलं की माझं काम आहे, हे 50,000 रुपये तुम्ही ठेवा, आईचं जे काही आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही 14वीचा वगैरे कार्यक्रम करा.
वडील काहीच उत्तर दिलं नाहीये. टेरेसवर गेले, धाडकन आवाज आला आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली त्यांनी फक्त, की जाण्याआधी माझ्या पण सगळ्या क्रिया पूर्ण करून जा. विचार करा, इतकं तिकडेच ठेवते. क्षणभंगूर आयुष्य आहे आणि त्या आयुष्याला जगण्यासाठी ना फक्त हा वर्तमानातला क्षण आपल्याकडे आहे. आणि म्हणून तो क्षण जर आपण गमावला आणि रोज इसने ऐसा किया उसने वैसा किया या चिंतनेत आणि चिंतेत जर राहिलो ना, आयुष्य जगणंच राहून जाईल हो. आणि आयुष्य जगण्यासाठी त्या परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. आज काय नाहीये. तुम्हाला जर 2 करोड मागितले देतो म्हटलं, 2 डोळे द्या, कोणीच देणार नाही. कोणी आपले हातपाय काढून देणार नाहीये. मग जे आहे हे सुंदर शरीर, या सुंदर शरीराला जपण्यासाठी आपण खरंच काय करतोय? या चांगले फक्त कपडे परिधान करून होत नाही. चांगले विचार. आपल्या या देहावर आपण किती अन्याय करतो. चुकीचा आहार घेतोय म्हणजे या देहावर अन्याय आहे ना. जे काही सुख आपण भोगू शकतो ते फक्त आणि फक्त या देहातनं भोगू शकतो. दुसऱ्याच्या देहातनं आपण सुख भोगू शकतो का? निश्चितच नाही. जे काही सुख भोगायचं आहे या देहातनं भोगू शकतो. मग या देहाला सुख देण्यासाठी याच्यात आरोग्य पाहिजे. हा इथला जो हा वरचा भाग आहे हा सतत चिंतन आणि चिंतेत असेल, काहीच कामाचं नाहीये. याला रिलॅक्स करण्यासाठी आपण काय करतोय? म्हणून दुसऱ्या जगाचा विचार करण्यापेक्षा क्या हा मेडिटेशन करना है. तो खुद के लिए हमें वर्क करना है. स्वतःसाठी आपल्याला वर्क करायचं आहे. तर तुम्ही आंतरिक आनंदी असाल ना, बघा तुम्ही दुसऱ्यांना आनंदी करू शकता. आज कितीतरी आज आपलं 3rd लेवल मध्ये आणि 2nd लेवल मध्ये मी डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल घेतलं. डिस्टन्स म्हणजे रेकीच्या लेव्हल 2 मध्ये पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी देखील तुम्ही त्या पेशंटला विदाउट एनी टच हील करू शकता. आज शक्य वाटतंय का? कोणाकोणाला वाटतंय पॉसिबल और नॉट पॉसिबल? पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही तरी आहे. आज एक मॅडम दुबईवरनं होत्या 2nd लेवल की 3rd लेवलला, त्यांनी इंडियात हिलिंग दिलं. या सगळ्या गोष्टी या रेकीमधनं पॉसिबल आहे. कालच्या सेशनला पाण्याची चव, जे आता काल आपण पाण्याचे व्हायब्रेशन चेंज केले, अगदी तुम्ही कुणाच्याही घराचे पाण्याचे व्हायब्रेशन चेंज करू शकता पॉझिटिव्ह साठी. मग एवढ्या गोष्टी जर आपल्याला शक्य आहे तर स्वतःवर आपण वर्क करायला नको का? जीवन खूप सुंदर आहे हो. आणि जे काही क्षण आपल्यासाठी आहे ना, त्याला अधिक सुंदर करण्यासाठी आपल्याला जगायचं आहे खूप चांगल्या पद्धतीने. आणि जेव्हा आपल्याला या जीवनाला खूप आनंदाने जगता येईल ना, तेव्हा लाईफ खूप सुंदर राहणार आहे. सो आजपासून स्वतःशी संकल्प करा, माझं जीवन माझा आनंद, हॅपीनेस, त्याच्यासाठी आपल्याला वर्क करायचंय. सो अग्नितत्व आहे आपल्या मणिपूर चक्राचं सुरू होतं. जर हे चक्र इनबॅलेन्स असेल तर रक्तासंबंधित आजार होतात. दस्त, उलटी, डायरिया, ओमेटिंग, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस असे आजार होतात. त्याच्यानंतर स्किन संबंधित डिसीज होतात, पिंपल्स होतात. वजन कमी जास्त याच चक्रामुळे होत असतं. कुठल्याही प्रकारचं एलर्जी, इन्फेक्शन दूर करण्यासाठी आपल्याला याच चक्राला हिलिंग द्यावं लागतं. मणिपूर चक्र, माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात असतात म्हणून या चक्राला हिल करायचं. त्यानंतरचं चक्र आहे अनाहत चक्र, हार्ट चक्र किंवा हृदय चक्र. काय म्हणत असतो आपण याला? अनाहत चक्र, हार्ट चक्र किंवा हृदय चक्र. काय झालं? तर यह चक्र दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना और प्रेम का चक्र है. हृदयामध्ये आता मी तुम्हाला सांगते की हार्ट अटॅक पुरुषांना का जास्त येतात तो ऍज कम्पेअर टू लेडीज? का बरं जास्त येतात हार्ट अटॅक पुरुषांना? का बरं जास्त येतात? कारण ते व्यक्त होत नाही. आणि महिला कधी रडून कधी बोलून व्यक्त होते. आणि म्हणून या जगामध्ये व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला आयुष्यात मनातलं दुःख हलकं करणारा जर एकही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नाही ना, तर तुमच्यासारखं कमी नशिबी कोणी नाही. कोणीतरी हक्काचं कोणीतरी पाहिजे की ज्याच्यावर सोबत आपण आपल्या जीवनातील सगळे दुःख शेअर करू शकू. असा व्यक्ती आपल्या जीवनात असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून व्यक्त व्हायला शिका. पुरुष मंडळी व्यक्त होत नाही, मनातल्या मनात साठवून ठेवतात. त्याचा परिणाम हृदय विकारामध्ये होत असतो. जर आपल्याला आरोग्य संपन्न जीवन जगायचं असेल
तर सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या हृदयाच्या भावनांवर वर्क करायचं आहे. तर या चक्राला जेव्हा आपण ऍक्टिव्हेट करतो तर त्याचं बेनिफिट आपल्याला काय होतं? याचा रंग हिरवा आहे, थायमस ग्रंथीसोबत संबंध आहे. यह चक्र हृदय, लंग्स, लिव्हर आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन सिस्टमवर नियंत्रण ठेवतो. याचा जे थायमस ग्रंथीसोबत संबंध असल्यामुळे थायमस ग्रंथीसोबत आहे तत्व जे आहे याचं एअर, हवा. या चक्राचं तत्व कोणतं आहे? हवा. आणि या चक्राला जर आपण बॅलन्स ठेवलं तर आपण त्या व्यक्ती म्हणजे कुणालाही प्रेमाने जिंकणारा तो व्यक्ती बनतो, नाही तर द्वेष आणि धिक्कार आणि भीतीच्या भावनेमध्ये आयुष्य काढतो. आता आपल्या आजूबाजूचे लोक ओळखता येतील की नाही, कुठलं चक्र बॅलन्स आहे, कुठलं चक्र इनबॅलन्स आहे, हे त्याच्या वागणुकीवरून तुम्ही ओळखू शकाल आणि त्याला सजेशन पण देऊ शकाल. एक मी प्रॅक्टिकल पण घेणार आहे आज, की ज्याच्यातनं तुम्ही चक्रांची एनर्जी प्रत्येकाचं म्हणजे मी तुमच्या समोर तुमच्यापैकी कुणाचं तरी आज बघणार. ठीक आहे. त्याच्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र सॉरी याचं राहिलं वायु तत्व के असंतुलित होने से व्यक्ति का नाड़ी तंत्र यानी नर्वस सिस्टम पर बुरा असर पड़ता है। इससे हृदय की बीमारियां, बीपी, शारीरिक पीड़ा, निराशा, डिप्रेशन और आत्महत्या करने का विचार भी इस व्यक्ति में आ जाता है। ठीक है. आत्महत्या करण्याचा विचार पण या व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असतो. आणि या चक्राचं जे बीज मंत्र आहे आपल्याला ते आहे यम. रंग हिरवा आणि बीज मंत्र आहे यम. ठीक आहे. त्याच्यानंतरचं पुढचं चक्र घेऊ. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, भाव भावनांचं केंद्र. एक उदाहरण सांगते. माझ्याकडे एक 4-5 वर्षापूर्वी एक लेडीज आल्या आणि मी चक्र जे आता तुमचं चेक करून देणार आहे 1-2 लोकांचं, त्या पद्धतीने मी त्या व्यक्तीचं चक्र चेक केलं आणि त्यांचं थ्रोट चक्र पूर्ण ब्लॉक होतं. त्यांनी मला काहीच सांगितलं नाही त्यांना काय आजार होता काय नाही. आणि मी त्यांचं थ्रोट चक्र चेक केल्यावर पूर्ण टोटल ब्लॉक होतं. मी म्हटलं मनातल्या कुठल्याच भावना तुम्ही कधीच कुणाजवळ व्यक्त केल्या नाहीये. तर त्या बोलल्या मला, हो मॅडम मी कधीच कुणाशी मन मोकळेपणे बोलत नाही. काय परिणाम झाला असेल? रिपोर्ट आणला होता त्यांनी थ्रोट कॅन्सरचा. का बरं व्यक्त होणं आणि या चक्रांना बॅलन्स ठेवणं महत्वाचं आहे. आता त्या खूप चांगल्या झाल्या, प्राध्यापक आहेत त्या बाय प्रोफेशन. पण विचार करा की फक्त भावनांना कोंडून ठेवल्यामुळे एवढा असर होतो. म्हणून व्यक्त, आणि जर तुम्हाला लोकांकडे व्यक्त नसेल होत ना, आज एक उपाय सांगते. वही पेन घ्या, मनातल्या जेवढ्या भावना आहेत त्या सगळ्या राईट डाऊन करा आणि त्याला माचिसची काडी लावून टाका. जोपर्यंत त्यांना तुम्ही बाहेर काढणार नाही, जो भी आपके अंदर पड़ा है उसको बाहर निकलना बहुत बहुत जरूरी है. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. यह संचारकचा माध्यम है. आपली अभिव्यक्ति योग क्रियाशीलता अपने मनोभाव दूसरे तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग है. सत्य है उसकी अभिव्यक्ती करते रहने से इस चक्र का सतत विकास होता है. जेव्हा आपण खरं बोलतो तेव्हा या चक्राचा आपोआप डेव्हलपमेंट होतो. वाणी में ओज यो प्रभाव आता है. इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज यो उच्च स्तर आने वाले संदेश गृहित होते हैं. थायरॉइड ग्रंथीशी संबंध आहे गळा, लंग्स, त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, हृदय आणि लिव्हरवर याचा परिणाम होतो. पित्त, कफ आणि केसांसंबंधित आजार होतो जर हे चक्र इनबॅलन्स असेल तर. पित्ताचं जर समस्या असेल तर त्यांनी थ्रोट चक्राला हिलिंग करायचं आहे. रंग आसमानी, थायरॉइड ग्रंथीसोबत संबंध. यह चक्र गले और लंग्स को नियंत्रित करता है. गळा आणि लंग्सला नियंत्रित करतो. यह चक्र कार्यक्षेत्रावर अभिव्यक्ती बातचीत म्हणजे बोलण्यासाठी आवश्यक आहे. साधक या सज्जन सदैव थँकफुलनेस मध्ये जर जगत असाल, कळत नकळत ज्यांनी आपल्याला मदत केली आणि आपण त्याला थँक्यू म्हणतोय, त्या व्यक्तीचं आभार मानत आहे, तर आपण या चक्राला आपण जर आपण सतत हील करत गेलं तर आपण पॉझिटिव्ह घेऊ आणि सतत मेरे जीवन में ये कमी है, ये दुःख है असं जर गुणगान करत असाल तर आपण त्या पद्धतीची एनर्जी क्रिएट करतो. पेराल ते उगवेल. आणि मेन कारण हेच आहे, पेरणीच चुकीची आहे. आणि आपण जोपर्यंत या ग्रॅटिट्यूड अँड थँकफुलनेस मध्ये जगणार नाही, कारण आज हजारो लोक आपल्यासाठी काम करत आहे. कुठे तो शेतकरी अन्न पिकवतो आपल्याला माहिती नाही, पण तो आपल्याला खायला पोचवतोय. सिर्फ आपके पास पैसे है आणि शेतकऱ्याने कामच बंद केलं, आपलं पोट भरणार आहे का? आणि म्हणून ग्रॅटिट्यूड. तो बिचारा हमाल पाठीवर मोठाले ओझे आणतो धान्याचे, भाजीचे,
आणि तो मार्केटपर्यंत पोहोचवतो, तो सुद्धा आपल्यासाठी झटतोय. आणि म्हणून कळत नकळत जेही व्यक्ती आपल्यासाठी काम करत आहे, जस्ट से थँक्यू. एक बार तो हर एक का धन्यवाद बोल दो की थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करत आहे. ज्या क्षणी तुम्ही या थँकफुलच्या एनर्जीमध्ये जगायला लागाल, जीवन खूप सुंदर होईल. आपले आई वडिलांप्रती थँक्यू, त्यांच्यामुळे आपण हे जग बघतोय. आपल्या मुलांमुळे आपल्याला मातृत्व मिळालंय, मुलांप्रती थँक्यू. जे जे लोक आपल्यासाठी काम करत आहेत सगळ्यांना जस्ट से थँक्यू. ग्रॅटिट्यूड मध्ये खूप ताकद आहे. आणि स्वतःचा आभार जे आपण मानत नाही, स्वतःला आभार, थँकफुलनेस मध्ये खूप ताकद आहे. आणि स्वतःला आपल्याला ते थँक्यू म्हणणं खूप गरजेचं आहे. जब तक आप खुद के लिए आभारी नहीं होंगे, स्वतःप्रती जर ग्रॅटिट्यूड नसेल तर दुसऱ्यांकडनं रिस्पेक्टची अपेक्षा करू शकत नाही. सो जस्ट से थँक्यू. ओके. त्यानंतर क्या येलो रंग, वो मणिपुर चक्र का है क्या? हाँ तो लिख लो ना, अभी मैं स्क्रीन नहीं शो कर सकती, बाद में बताते. ठीक है. ओके. त्यानंतरचं आकाश तत्व, याचं थ्रोट चक्राचं तत्व कोणतं आहे? आकाश तत्व आहे. आणि जर हे चक्र इनबॅलन्स असेल तर त्रिदोष होतात, वात पित्त आणि कफाचे आजार होतात. थ्रोट चक्र इनबॅलन्स असल्याने वात पित्त आणि कफाचे आजार होतात. व्यक्तीला खोकला वारंवार होतो. ऐसा तभी होता है जब उसके अंदर के विचार वो कह भी नहीं सकता और सह भी नहीं सकता. असं म्हणजे बघा, तुम्ही म्हातारे लोक खूप खोकलतात का बरं? कारण त्यांच्या वयाचा तो काळ चालू असतो जिथे ते स्वतःचं मन मोकळं करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना सतत जे खोकला, म्हणजे सिझनेबल होणारा खोकला वेगळी गोष्ट आहे, एलर्जीने होणारा खोकला वेगळी गोष्ट आहे, पण विनाकारण जे ठसक येत असते ते म्हणजे जो व्यक्ती कह भी नाही सकता सह भी नाही सकता, त्या व्यक्तीचं थ्रोट चक्र ब्लॉक असतं. त्याच्यानंतरचं चक्र आहे आज्ञा चक्र. आज्ञा चक्र हे आपल्या ललाट दोनों भुवों के मध्य में थोड़ा सा ऊपर अवस्थित है. यह वह बाह्य ज्ञान का केंद्र है, इंट्यूशन पावर का केंद्र है. इस चक्र के विकसित जागृत होने से भविष्य में होने वाली घटनाओं की सूचनाएं भी हमें प्राप्त हो सकती है. रंग नीला, डार्क निळा ब्लू कलर आहे. त्याच्यानंतर आता थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्राला तत्व नाही आहे, कारण पृथ्वीवर पंचतत्वच आहे, जे आपण रूट चक्रापासून थ्रोट चक्रापर्यंत बघितले. वरच्या दोन चक्रांना तत्व नाही आहे. हे जीवनातली निरव शांतता, पॉझिटिव्हिटी आणि संपूर्णतेसाठी या चक्रांचा आपण उपयोग करतो. पिट्युटरी ग्लँड, त्याच्यानंतर आज्ञाचक्र ऑटो नर्वस सिस्टमवर नियंत्रित करतो. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपल्या शरीराला कोणतं चक्र नियंत्रित करतं? थर्ड आय. किंवा एखादा व्यक्ती कोमात गेलेला आहे तरी सुद्धा थर्ड आयच्या भरोशावर त्याचं बाकीचं सिस्टम चालू असतं. यही पर आत्मा का निवास स्थान माना गया है. आज्ञा चक्र व्यक्ति की दिव्य दृष्टि का केंद्र बिंदु है. आज्ञा चक्र विकसित होने पर टेलीपैथी और इंटेंशन की शक्ति का विकास होता है. इसे शिव नेत्र भी कहा गया है. किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति सही ज्ञान की जागृति और आत्मिक विकास होता है. और अगर क्रोध में नियंत्रण नहीं आता है तो वह बिना साधना के हमेशा अपना जीवन क्रोध में जीकर अपने जीवन को अंधकार में कर देता है. घरात सतत एखादा व्यक्ती असतो कटकट, चिडचिड चिडचिड न करणारा आणि स्वतःही जगत नाही आणि दुसऱ्यांनाही जगू शकत नाही, असा एखादा व्यक्ती जर आपल्या आसपास असेल तर त्याच्या कुठल्या चक्राला हील करायचं आपल्याला? थर्ड आय चक्र. आपण फर्स्ट लेवल मध्ये नाही करू शकत, कारण तो आपल्या चक्राला हात लावू देणार आहे का? नाही. मग सेकंड लेवल मध्ये अशा लोकांवर आपण डिस्टन्स हिलिंगनी उपाय करू शकतो आणि डिस्टन्स हिलिंगनी त्यांच्या चक्रांना आपण खूपच चांगल्या पद्धतीने बॅलन्स करू शकतो. ठीक आहे. आज कोणी क्लासमध्ये सेकंड थर्ड लेवलचे आहेत का आपल्या, जे करंट बॅचेस मध्ये आहेत आणि त्यांनी प्रॅक्टिकल केलेले आहे? हँडरेस करा बरं जर कोणी असेल. चान्सेस तर कमी आहेत कारण सेकंड थर्ड लेवल. ओके. दीपाली मॅडम बोला, अनम्यूट करा. हा मॅडम. मॅडम आज मी केलं डिस्टन्स लेवलचं, माझ्या मिस्टरांनाच केलं. बाजूच्या रूम मध्ये होते ते, त्यांना जरा सर्दीचा त्रास होतोय. त्यांना फरक जाणवला, त्यांचं जरा नाक वगैरे मोकळं झालंय, त्यांना फरक जाणवला. सध्या ते फर्स्ट लेवल करतायत. म्हणजे आम्ही दोघं पुन्हा बाजूला बसलोय. फर्स्ट लेवल मीही करते, सेकंड लेवलही करते. चला तर फर्स्ट टाइम त्यामुळे केलं ना आज आपण प्रॅक्टिकल?
हा, मी फर्स्ट टाइम केला. आज रिझल्ट आला ना, पण म्हणजे फर्स्ट टाइम. डिस्टन्स विदाउट एनी टच हो आपण हो पेशंटला हील करू शकतो. हो ओके, हो हो. चला फक्त छान. मॅडम मला एकच आहे, तुमच्यासारखे शब्द ते येत नाहीयेत बाहेर तोंडातून असे, म्हणजे म्हणतो ना तुम्ही कसं एकदम इझिली आणि पटकन बोलत, तेवढं पटकन असं सुचत नाहीये, काय बोलायचं ते आठवत नाही असं होतं. मॅडम व्हिडिओ बघून थोडं पण लिहून फरक. घ्या, थोडं लिहा, म्हणजे ते तुम्हाला हा जमेल. ठीक आहे. ओके, हा नीलम हा. मॅडम आणि बोला. आणखीन एक मॅडम, हा बोला. आणखीन एक बोलायचं होतं मला. सेकंड लेवलचे मला व्हिडिओ येत नाहीयेत मॅडम. मला मेसेज करा, मी का टाकून देते. मेसेज मी केला होता आणि माझ्या मिस्टरांना फर्स्ट लेवलला तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन करून नाही घेतला, ऍड नाही केलेलं. 6 वाजता फोन करा मला. ठीक आहे, हा, मी फोन करते. चालेल. हा नीलम मॅडम बोला. थँक्यू. थँक्यू. ओके, नीलम मॅडम बोला. हा मॅडम, माझं आज राहून गेलं. आजचं प्रॅक्टिस. डिस्टन्स लिंक झालं कारण माझा वायफाय बंद होता. तर आज तुम्ही प्रॅक्टिकल नाही केलं. वायफाय चालत नव्हता त्याच्यामुळे हा प्रॅक्टिकल नाही झालं. ठीक ठीक. किरण पण मॅडम मी होते ज्यांनी स्टेशनला होते. अच्छा ठीक आहे, ज्यांनी प्रॅक्टिकल केलं ते विचारते मी. किरण चव्हाण मॅडम, तुम्ही केलं का प्रॅक्टिकल? अनम्यूट करा, माईक माईक ऑन करा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा तुमचा व्हिडिओ मला प्रॉपर दिसत नाहीये, नुसताच आवाज ऐकू येतोय आज. नेटवर्क इश्यू असेल मॅडम. मला पूर्ण नेटवर्क आहे. मला एक क्वेश्चन होता. रेकॉर्डिंग बघाल, रेकॉर्डिंग. ठीक आहे. एखाद मला एक क्वेश्चन होता मॅम. क्वेश्चन नंतर, सगळ्यांचे क्वेश्चन लास्ट सेशनला आपण घेणार आहे. ठीक आहे, कारण आता आपली लिंक तुटते. ओके, चला. तर नेक्स्ट आता आपण बघू पुढचं. शेवटचं चक्र आहे आपलं सहस्त्रार चक्र, क्राउन चक्र. सर के ऊपर मध्य में अवस्थित हे चक्र आहे. ठीक आहे, डोक्याच्या वर मध्य सेंटर मध्ये हे चक्र अवस्थित आहे. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है, उच्चतम आध्यात्मिक साधना का स्थल है. इस स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है. समाधीची अवस्था होते. निर्विकार, कोई भाव नहीं, म्हणजे या चक्राच्या म्हणजे परम शांतीची अवस्था होते. कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिति, अंतर्ध्यान व दिव्य दर्शन इस चक्र की उच्चतम स्थिति है. संबंधित अंग है उपरी दिमाग, दाई आंख, पिनियल ग्रंथी. रंग याचा जांभळा आहे. कार्य आहे आध्यात्मिक प्रगती. जेव्हा हे चक्र ऍक्टिव्ह होतं, आपल्याला जांभळ्या रंगाचा प्रवाह आपल्या जाणवत असतं आणि आध्यात्मिक प्रगती होत असतं. लक्षात घ्या, मुक्ती की कामना करने वाले साधक इसी चक्र के ऊपर ध्यान देते. ज्यांना मुक्तीसाठी प्रयत्न करायचे आहे ते सगळे साधक या चक्रावर ध्यान देत असतात. जर तुम्ही जाणारा व्यक्ती जवळ, एखाद्या व्यक्तीचे शेवटचे क्षण तुम्ही जर जवळ बघितले असतील जवळून, तर त्या व्यक्तीला जाताना झटके येतात. बघितलंय का, कोणी ऑब्झर्व केलेलं आहे की एखादा व्यक्ती मृत्यूशय्येवर आहे आणि शेवटच्या क्षणी त्याला झटके येतात. या झटक्यांचं कारण काय? ज्या वेळेस या शरीर आपण जातो, म्हणजे काय होतं, हे शरीर तर जसं तसं आहे, याच्यातनं फक्त जी जात असते ती प्राण ऊर्जा दूर होत असते. शरीर देह हा असाच पडलेला असतो, फक्त जातो इथून प्राण ऊर्जा. आणि ज्या क्षणी हा प्राण जातो त्यावेळेस मुक्तीचं द्वार, जे क्राउन चक्र असतं ना, कारण आपल्याला प्राण ऊर्जा इथूनच मिळालेली असते, आणि म्हणून जेव्हा तो व्यक्ती जातो तर काही क्षणासाठी हे मुक्तीचं द्वार उघडतं. आणि जो व्यक्ती नसतो, साधना करत नसतो, तर त्या व्यक्ती त्या झटक्यांना घाबरतो. म्हणजे ते जे द्वार उघडतो तर त्यावेळेस तो घाबरतो आणि त्याला शरीराला तो झटका देतो, कारण त्या मुक्तीच्या द्वाराला सहन होत नाही. आणि मग त्या व्यक्तीचं गेल्यानंतर, तो व्यक्तीचा जेव्हा प्राण ज्योत मावळते, तेव्हा त्याचे कोणाचे डोळे उघडे असतात, कुणाचे तोंड उघडे असतात. आपण म्हणतो ना, मग डोळ्यातनं प्राण गेला किंवा तोंडातनं प्राण गेला. तर ऍक्च्युअल ही गोष्ट खरी आहे की जेव्हा त्या व्यक्तीचं मुक्तीचं द्वार, आणि म्हणून जे लोक मेडिटेशन आणि साधनेमधनं करत असतात, तर त्यांचा जर तुम्ही मृतदेह जर जवळून बघितला असेल तर त्याच्यावर एक वेगळं तेज आणि ओज दिसतं. असं वाटतं की ती व्यक्ती प्रसन्न मुद्रेत झोपलेली आहे. याचं कारण काय की त्या व्यक्तीसाठी जेव्हा मुक्तीचे द्वार उघडले गेले तेव्हा त्यांनी ती एनर्जी सहजतेने एक्सेप्ट केली. तर या पद्धतीने तर आपलं तर मेन उद्देश मुक्तीसाठी तर प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं माझ्या दृष्टीने, आपण चक्र बॅलन्स का करायचे, तर हे जीवन जगत असताना आपल्याला फक्त हे जीवन माहिती आहे, वर्तमानातलं जीवन आपल्या सोबत आहे. भविष्य चांगलं करण्यासाठी वर्तमानातली ऍक्शन महत्वाची आहे, कारण पास्ट
जो झाला तो आपण बदलू शकत नाही. कितीही काय केलं तुम्ही, काही प्रयत्न केला, पास्ट नाही बदलू शकत, तो घडून गेलेला आहे. आज आता या क्लास पर्यंतचा जो वेळ तुम्ही जगलात तो संपलेला आहे, त्याला तुम्ही रिपिटेशन देऊच शकत नाही. आपल्या हातात फक्त काय आहे, भविष्य काळ आहे. पण भविष्य काळाची निर्मिती कुठे होते आहे, तर ती निर्मिती देखील या वर्तमानातल्या क्षणांमध्येच होत आहे. आणि म्हणून आपल्याला या चक्रांना बघताना किंवा एनर्जीला बघताना वर्तमानातल्या या क्षणांवर फोकस करायचा आहे. जशी एनर्जी आपण या वर्तमानातल्या क्षणांना देऊ तशीच आपली उत्तम भविष्याची निर्मिती होणार आहे आणि तसाच आपल्या पास्टच्या चांगल्या आठवणी आपल्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला जीवन जगत असताना दैनंदिन लेवलवर या चक्रांना बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता मी फक्त 1 किंवा 2 लोकांच्या एनर्जी चेक करून देणार आहे. ओके, सो मी विचारत नाही, मला ज्यांचं वाटेल सगळ्यांची हँड रेज झाली पटापटा, तर एखाद्याचा मी व्हिडिओ ऑन, माईक ऑन करते. रितिका मॅडम. ओके, कुठे आहात मॅडम तुम्ही? अनम्यूट करा. कुठे आहात? वर्धा सेलू. वर्धा सेलू. ओके, पूर्ण नाव सांगा. रितिका अंकित बाबरे. रितिका अंकित बाबरे, वर्धा सेलू. ठीक आहे. किती विचार करताय मॅडम? विचारांची शृंखला सतत माइंड मध्ये चालू आहे तुमच्या. ठीक आहे, आणि कंटिन्यू विचार करता. थांबा थांबा, अजून स्पष्ट कधीच कोणासोबत बोलू शकत नाही, मनातल्या मनात गोष्टी लपवून ठेवता. खूप विचार करता, इथे येऊन त्या गोष्टी थांबतात. बरोबर आहे? विचारांचं खूप ओझं मनावर घेतलेलं आहे आणि एकट्यात खूप रडायची इच्छा होते. येस ऑर नो? टोटल सगळे चक्र ब्लॉक आहेत मॅडम. त्यासाठी काय करावं लागेल? 7 चक्रांचं जे मी आता मेडिटेशनचं ऑडिओ पाठवेल ना, ते जरूर करा. कारण जे तुम्ही ओझं घेतले, आता मी जर 2 म्हणजे प्रश्न विचारले तर ते जरा बाहेर यायची शक्यता आहे, तर ते नको व्हायला, म्हणून आता मी तुम्हाला अनपिन करते. ठीक आहे, नेक्स्ट वसुंधरा मॅडम. अनम्यूट करा, माईक ऑन करा. वसुंधरा मॅडम माईक ऑन करा ना. कुठून आहात मॅडम? मी गेवराई बीड. देवराई बीड. पूर्ण नाव काय? वसुंधरा किशोर गर्जे. काय? माहेरचे मॅम, ते नागरगोजे आहे ना, ते माहेरचे. आत्ताचं नाव कोणतं आहे? वसुंधरा किशोर गर्जे. गरजे. पायातला फोल्ड काढा. असं मांडणी घालू शकते, काही प्रॉब्लेम नाही. बोलून सगळं मोकळं, मनात काहीच ठेवायचं नाही. बरोबर? एकही गोष्ट मनात ठेवत नाही, कोणाला सांगितल्याशिवाय ते पचत नाही. पटापट सगळं सगळं बोलून मोकळं होता. बरोबर आहे का तुमचं? हो. हृदयाने थोडस कंजूस आहे, मन मोकळेपणाने कोणाला काही असं खूप काही कोणासाठी करावं अशी इच्छा होत नाही.
कंजूस आहात तुम्ही. अजून एक खूप इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मनातल्या मनात तो स्ट्रगल चालू आहे. रिलेशनशिप मध्ये अडचण आहे. नाही, रिलेशनशिप आहे मॅम व्यवस्थित. नाही अडचण नाही, अडचण मीन्स आता तुमचे पिरियड्स वगैरे आहेत का जवळपास ते सांगा मग. कारण नाही आता नाही ma'am. ते चक्र ब्लॉक आहे तुमचं सध्याच्या घडीला. कोणतं? स्वादिष्ठान चक्र. अच्छा त्यात काही त्रास आहे का? पोटात नाही पण ओव्हरीज आज ओव्हरीज किंवा युट्रसच्या संदर्भात काही तक्रारी आहेत का ते सांगा. आहे युटरस ना? समस्या आहे मॅम तक्रार. आहे ना, तेच म्हणतोय ना, कारण ते तुमचं युट्रस जे आहे लोअर चक्र तुमचं ब्लॉक आहे. मागच्या प्रेग्नन्सीत थोडी अडचण आली होती मॅम. ते दाखवत आहे ते चक्र खूप ब्लॉक आहे म्हणून. आणि जीवनामध्ये स्टेबिलिटीसाठी अजून खूप संघर्ष आहे. अजूनही वाटतं तसं स्थिर आयुष्य नाही झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या चिंतेत तुम्ही आहात. बरोबर. चला नेक्स्ट लास्ट एक जण घेणार आपण. ओके. आता चला किरण चव्हाण मॅडम. हा माईक ऑन करा. कुठे गेलं माईकचं बटन? एक मिनिट थांबा. एक मिनिट मीच सापडत नाही मला कुठे गेली तर पिन मध्ये घ्यायला. ओके. हा आता माईक ऑन करा किरण चव्हाण मॅडम. ओके. कुठून आहेत मॅडम? सांगली. किरण सूर्यवंशी. किरण सूर्यवंशी. हा ते माहेरचं आडनाव आहे. अच्छा. किरण सूर्यवंशी सांगली. थोडं मागे सारखा, थोडं मागे सारखा. एवढं. हा ओके. बिंदास्त आहात तुम्ही माइंडनी सध्या कुठलंच टेन्शन नाही आहे डोक्यावर. व्हेरी गुड. थर्ड आय चक्र हो पण खूप चांगलं ओपन आहे. एकदम रिलॅक्स. बोलून सगळं मोकळं बिंदास्त छान चक्र आहे ओपन. व्हेरी गुड. हो. मनाने तर एकदम चांगले आहे. जबरदस्त. असे चक्र कधीच भेटत नाही बरं. प्रत्येकाचे चक्र ब्लॉक असतात. व्हेरी गुड. जबरदस्त. छान. मला करिअर संबंधित थोडस हे ग्रेट. आहे, सुरू करायचं आहे. तरी तुमचे चक्र खूप चांगले आहेत मॅडम. नाही, ओव्हरऑल असे करिअर संबंधित. हा ते करिअर संबंधित असेल पण ओव्हरऑल तुम्ही खूप बिंदास्त आणि छान खुश मिजाज राहता. एकदम चांगलं आहे. टेन्शन घेत नाही कोणत्याच गोष्टीचं. असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. बरोबर. हो ग्रेट. हो हो. छान. बढिया. चालेल. थँक्यू. ओके. थँक्यू. लास्ट भक्ती मॅडम. लास्ट आहे का आता? याच्यानंतर नाही. ओके. हा भक्ती मॅडम अनम्यूट करा स्वतःला. रूट चक्रापर्यंत दिसू द्या. रूट चक्रापर्यंत. कुठून आहात भक्ती मॅडम? श्रीगोंदा, अहमदनगर डिस्ट्रिक्ट. अहमदनगर. हा. ओके. आपण विचारांचा पहाडा एवढा ओझं घेतलाय. बरोबर. असते थोडंफार नाही आहे, भरपूर आहे. तुम्ही सांगताना थोडंफार सांगून राहिले. ते ओझं एवढं जास्ती घेतलेलं आहे. बरोबर आहे. अति जास्ती ओझ्यामध्ये जगून राहिले मॅडम. अति टेन्शन तुमच्या डोक्यामध्ये आहे. कुठेच त्या विचारांचं हे नाहीये. ठीक आहे. आयुष्यात तर एखाद्या बोलायचा चान्स भेटला तर खूप काय करून टाकाल, पण ती बोलायची संधीच भेटत नाही आणि बोलायची हिंमतही होत नाही. सगळंच्या सगळं थ्रोट चक्रामध्ये दाबून टाकलंय. बरोबर. हो मॅडम, मला करिअर साठीच पाहिजे होतं. मी आता जे चक्रांची उत्तर येऊन राहील ते काही चक्रां मी करिअरचं नाही सांगत आहे. मी ओव्हरऑल तुमचा ओव्हरऑल चेक करत आहे. ठीक आहे. मनामध्ये तर एवढं दुःख भरून ठेवलेलं आहे. रिअल.
हो. मणिपूर चक्र पण टोटल ब्लॉक. ओके. टोटल आपल्या एनर्जी ब्लॉक आहेत मॅडम. 7ही चक्रांना हे करावं लागेल का? 7 चक्रांना हिलिंग रोज करा. खूप चालेल. गरजेचं आहे. गरज असेल तर मला कॉल करा व मेसेज करा, कारण तुम्हाला त्याची खूप जास्ती गरज आहे. हो, करेल नक्की. थँक्यू. सो या पद्धतीने आपण ओव्हरऑल औराचं जे आता मी 7 चक्र बघितले ना आपण, तर कुणाचे किती चक्र ब्लॉक असतात ते आपण बघितले. आणि ओव्हरऑल मी ज्या लोकांना आज समोर केलं, मी कोणालाच ओळखत नाही, कारण तुमच्याच पैकी कोणीतरी आपण त्याच्यात निवडले. तर लक्षात घ्या की हे जे चक्र आहेत हे प्रत्येकाचे आपण सांगू शकतो, पण आता ते सांगत बसलो तर क्लासमध्ये 211 लोक आहेत. 2-4 दिवस त्याच्यातच चालले जातील. आणि नुसतं हे चक्रा स्कॅनिंग करायची माझी फी 1100 रुपये असते, ज्याच्यात चक्रा स्कॅनिंग करून मी एक हिलिंग सेशन देत असते आणि त्या व्यक्तीचं कुठलंही दुखणं त्या पिरियडमध्ये म्हणजे तेवढ्या ह्याच्यात आपण कमी करतो आणि एक रेमेडी सांगतो की ज्याच्यामुळे पुढे त्यांना त्या एनर्जीचा त्रास होणार नाही. ठीक आहे. सगळ्या आता आपण बघणार म्हणजे उद्याच्या सेशन मध्ये आपण आजार आणि त्याचा प्रोटोकॉल बघणार आहे आणि चक्रांचं एक छान मेडिटेशन घेणार आहे. उद्याचं सेशन कुणी मिस करू नका. उशिरा जे जॉईन करतात त्यांनी प्रयत्न करा की वेळेवर जॉईन करायचं आहे, ज्याच्यामुळे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सेल्फ हिलिंग करू शकाल. उद्याच्या मेडिटेशनचा तुम्हाला एक चांगला अनुभव येणार आहे. एक पॉवरफुल मेडिटेशन आपण करू शकतो. ठीक आहे. ओके. सो आता इथून पुढे जे आपल्याला अन्न आणि पाणी चार्ज करायला कोणी कोणी त्याच्यानंतर पाणी चार्ज केलं हँडल्स करा बरं. हा शिल्पा वाघ मॅडम बोला. काय कुठे गेल्या? हा अनम्यूट करा पटापट पटापट. आता शिल्पा वाघ मॅडम मला दिसतच नाहीये. आता कुठे गेले? हँडल्स एवढे झाले. चला शुभांगी मॅडम तुम्ही पाणी चार्ज केलं का सांगा. विराज सर का बोला. अनम्यूट करा विराज. हा बोला. आवाज नाही येत आहे. नेक्स्ट निकिता अनम्यूट. माइक ऑन करा निकिता मैडम. हाँ बोला. हेलो। हाँ मैम, किया था। क्या हुआ? रिजल्ट क्या आया? मतलब मुझे पॉजिटिव फील हो रहा है। और आज मतलब अगर आज मैंने मॉर्निंग सेल्फ में फीलिंग भी ऐसे ही किया, तो हाँ उसके वजह से मुझे पेट में थोड़ा एसिडिटी और ये सब लग रहा था। उसके वजह से मतलब मैंने जैसे ही किया थोड़ी देर में इतना रिलीफ मिल रहा था। मैंने मामा को बोला, उनका लाइक पेट दर्द दे रहा था, आपको करके दूं, पर आज हो नहीं पाया। बट मुझे पता है कि अगर मैं करूंगी तो हो जाएगा। बिल्कुल बिल्कुल. मुझे मैम एक क्वेश्चन था हाँ एक्चुअली। बोलिए. जो डिस्टेंस हीलिंग होती है, आपने बोला कि परमिशन लेना पड़ता है, ठीक है। बट अगर कोई ऐसा पर्सन है जिसको अपनी मतलब मुझे हीलिंग करना है उनको, तो उनके लिए मतलब जरूरी है परमिशन लेना? नहीं, आप अपनी जिम्मेदारी स्वीकार करके उस पेशेंट को हील जरूर कर सकते हैं. दैट विल बी ओके। योर रिस्पॉन्सिबिलिटी कि आप अगर चाहते हो कि आपके हम्म। हीलिंग से वो इंसान ठीक होना चाहिए, तो आप अपनी जिम्मेदारी लेके किसी को भी हीलिंग कर सकते हो. हाँ माणिक ओके। सर बोला. उसके वजह से मतलब अपनों को कोई साइड इफेक्ट नहीं नहीं होगा? नहीं, रेकी के साइड इफेक्ट कुछ भी नहीं है. ओके ओके, थैंक यू सो मच। ओके. हाँ बोला माणी सर. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सकाळपासून 2 ते 3 वेळा पाणी रिचार्ज केलं आणि तो पिलं गेलं. आणि सगळ्यात महत्वाचं पाण्याची जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. ते पाणी गोड होतं. इव्हन ते पिल्यानंतर खूप शांत दिवसभर म्हणजे असं ऑफिसमध्ये जर मी वर्क करत असलो ना एकदम शांतपणे सगळं वर्किंग चालू आहे असं म्हणजे फील होतं. आणि खरंच मी इतके दिवस लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे वेगवेगळ्या विषयातून याच्याबद्दल ऐकलं होतं. पण हे पाणी चार्ज करून पिल्यानंतरची जी फिलिंग आहे ती खूप वेगळी आहे मॅडम. थँक्यू मॅडम. चला थँक्यू सर. हा शिल्पा मॅडम बोला. हा मॅडम, मी ना आज पाणी आणि अन्न दोन्हीही चार्ज करून ऑफिसला नेलं होतं. तर सारखे यायचे म्हणजे पाणी घ्यायला माझ्या बॉटल मधून. तर म्हटलं का म्हणजे येत आहे, तर म्हणे नाही रोज आणते ना म्हणे तू पाणी, त्याच्यापेक्षा म्हणे आज काहीतरी वेगळा टेस्ट वाटतोय. म्हणजे मी तर टेस्ट करूच शकले नाही ते पाणी, पण भरपूर लोकांनी केला.
आणि मेन म्हणजे मला जेवायला पण नाही मिळालं, कारण की त्यांनीच सगळ्यांनी डब्बा संपवला होता आज पूर्ण. ते ते- ते एक म्हणजे मला स्वतःला अनुभव नाही मिळाला, पण हा भरपूर लोकांनी तो घेतला. बाकीच्यांना मिळाला. ग्रेट. चला, छान. थँक्यू. ओके. हा, एक प्रश्न आहे, सेकंड आणि थर्ड लेवल केव्हा कसं करायचं असतं मेसेज मध्ये. तर आपली 15 तारखेपासून सेकंड लेवलची बॅच चालू होणार आहे. तशी माझी सेकंड लेवलची फी 4,000 असते, थर्ड लेवलची 5,000 असते. पण आपल्यापैकी ज्यांना कुणालाही सेकंड थर्ड लेवल करायचं असेल तर माझे जे हे सगळे ग्रॅटिट्यूड सेशन चालू त्याच्यात फक्त 5,000 मध्ये विथ लाईफ टाईम ऍक्सेस तुम्ही कितीदा बॅच रिपीट करू शकता. कारण जे काही नवीन ऍड ऑन होत जातं ते तुम्हाला त्याच्यातच मिळतं. डबल फी तुम्हाला आयुष्यात कधी द्यावी लागणार नाहीये. प्रत्येक क्लासेसचं रेकॉर्डिंग मिळतं, जुन्या नव्या क्लासेसचं सगळं रेकॉर्डिंग मिळतं. वेगवेगळ्या लोकांचे तुम्ही वेगवेगळे अनुभव, जसं आज 4 स्टेजचा जो कॅन्सर ट्रीट झाला आपल्याकडे, तर त्या मॅडमच्या बहिणीने आज थर्ड लेवलमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. तर आपल्याला खरोखर हिलिंगसाठी एक चांगल्या पद्धतीने शाळेत का शिकवत नाही मॅडम, आम्ही खूप प्रयत्न करतोय की खरोखर ही गोष्ट लहान मुलांना खूप गरजेची आहे बरं, शिकवणं, चांगलं वागणं. आज आई वडील आणि शिक्षक दोन्ही मिळून पोरांना संस्कारित नाही करू शकत आहे. माझ्याकडे रोजच्या डिप्रेशन, एन्झायटीच्या एवढ्या जास्ती काउन्सिलिंगच्या केसेस असतात की त्या हँडल करताना खरोखर एक मोठा प्रश्नचिन्ह लागलेला आहे. आणि मी खरंच नशीबवान आहे की माझे 2 मुलं ज्या शाळेत आहेत त्या शाळेमध्ये मी 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले फ्री ऑफ कॉस्ट पॅरेंटिंग, टीचर स्टाफ ट्रेनिंग आणि स्टुडंट ट्रेनिंग देत असते. आणि इतका चांगला हे की जे मी अफर्मेशन चार्ट सांगितला ना त्या शाळेमध्ये प्रत्येक क्लासरूम मध्ये चिटकवलेला आहे. आणि तिथे प्रत्येक क्लासरूम मध्ये ते अफर्मेशन घेतल्या जातात आणि खरोखर मुलांच्या संस्कारांमध्ये रोज मेडिटेशन घेतल्यामुळे फरक पडतो. पण माहिती आहे ना की खूप पैसे देऊनही या गोष्टी भेटत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला खरोखर काम करावं लागतं आणि माझे प्रयत्न त्याच्यासाठी खरोखर चालू आहे. म्हणजे आज हे फ्री सेशन घेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आज परत एक गोष्ट, मला आपल्यापैकी बऱ्याच लोकांना मी नंबर क्लासच्या डे 1 ला दिले आणि फोन येतात. आता बघा, रोज याच बॅच मध्ये 200-250 लोक आहे. माझ्या इतरही बॅचेस आहेत. तर रोज जवळपास मी कमीत कमी 2,000 लोकांना सामोरे जाते आणि त्याच्यापैकी प्रत्येकाचे कॉल रिसिव्ह करणं माझ्याने शक्य होत नाही. प्लस आज मला फोन आला की मॅडम तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे, तुम्ही हिलिंग द्या. आज विचार करा, जर मी हिलिंगचं काम चालू केलं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल, मी दिवसभरात फक्त 5 पेशंटला हँडल करू शकेल माझ्या ऍज पर माय एनर्जी. कारण मला दररोज म्हणजे अटुनमेंट 50, 60, 100, 200 असे अटुनमेंट मला आठवड्याभरामध्ये जर मला 1000 अटुनमेंट करावं लागतात तर मग एवढ्या लोकांचा शक्तिपात केल्यानंतर माझ्या जो हिलिंगची ऊर्जा शिल्लक नाहीये. आणि म्हणून मी घराघरात एक एक रेकी साधक असावा म्हणून हे ग्रॅटिट्यूडचे सेशन चालू केलेले आहेत की लेवल 1 फ्री मध्ये. आणि जर तुम्ही खरोखर याचा अनुभव घेतला तर मग त्याच्यातनं तुम्ही दुसऱ्यांना हील करण्यासाठी जर तुम्हाला पुढे शिकायची इच्छा असेल तर तुम्ही सेकंड थर्ड लेवलला येऊ शकता. आणि त्याच्यासाठी माझी जी 9,000 फी आहे ती मी तुमच्यासाठी फक्त 5,000 ठेवलेली आहे. पण आणि तेही 10-10 दिवसांचे सेशन असतात. लेवल 2 चा 10 दिवस, लेवल 3 चा 10 दिवस. आणि त्याच्यात सिलेबस, त्याच्यासोबत तुम्हाला क्रिस्टल थेरपी पूर्णपणे फ्री मध्ये आहे, साऊंड हिलिंग फ्री मध्ये आहे. त्याच्यानंतर विशबॉक्स टेक्निक, सबकॉन्शियस माइंडचं पॉवरफुल टेक्निक, असे खूप मोठं सिलेबस आहे सेकंड थर्ड लेवलचं. सायकिक सर्जरी, जसं ऑन द टेबल डॉक्टर ऑपरेशन करतात अगदी त्या पद्धतीने डिस्टन्सने तुम्ही पेशंटला हील करू शकता, ज्याचा सर्वोत्तम रिझल्ट आपल्याकडे आहे 4 स्टेजचा कॅन्सर टिकवणं. म्हणजे ज्या पेशंटच्या पोटात 4-5 लिटर पाणी रोज तयार व्हायचं ते काढावं लागायचं आणि ते आपोआप कमी झालं. आणि त्याचा ऍपमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतं, असं युट्यूबची लिंक मिळत नाही. प्रॉपर ऍपमध्ये रोजचं डेली रेकॉर्डिंग अपलोड होतं आणि तिथे तुम्ही ते कोर्सेस बघू शकता. ठीक आहे. तर ते प्रोसेस आपली ऍडमिशनची गुरुवारपासून सुरू होणार आहे. म्हणजे 11, 12, 13, 14 4 दिवस ऍडमिशन तुम्ही करू शकणार आहे. 15 पासून क्लास चालू होईल आपला. हा बोला गोरी मॅडम, काय गोराई मॅडम. हेलो. हाँ बोला. हाँ मैडम, जो मेरे को वो जो सेकंड और थर्ड तो सीखना है, आप हिंदी में करेंगे क्या? क्योंकि मुझे मराठी होता है लेकिन आई कैन जस्ट जो नहीं समझा यू कैन आस्क मी, आई विल एक्सप्लेन दैट. ओके. नहीं, मुझे सेकंड थर्ड सीखना ही है क्योंकि कल ही मैंने मेरे हस्बैंड को बोला और मुझे अभी हीलिंग देखो का क्लास में मेरे बाजू में एक सिंधी फैमिली बैठी हुई है ऑफलाइन में. दे आर नॉट ओके। एबल टू अंडरस्टैंड बट वो सुन सुन के कोशिश कर रहे सीखने की.
हाँ वही, मैं भी वैसे मराठी आती है लेकिन दैट फ्लुएंसी आई डोंट हैव। मुझे हिंदी थोड़ा करना है ना, तो मुझे सेकंड और थर्ड करना ही है। और बिल्कुल। वाटर थेरेपी का आप एक वीडियो डालेंगे, क्योंकि मुझे वो वीडियो मिला नहीं, मैंने कल किया, मुझे अच्छा भी लगा। कल का रिकॉर्डिंग आप देखिए ना, कल का रिकॉर्डिंग अपलोड हो गया, कल के 2 वीडियो अपलोड हुए हैं। अच्छा, क्लास के, ओके हाँ, कल के 2 वीडियो अपलोड हुए, तो आप दोनों वीडियो चेक करिए। तो एक में प्रैक्टिकल लिया गया है और एक में सेकंड जो वीडियो अपने एक्सपीरियंस के साथ नेक्स्ट पार्ट में हमने वाटर चार्जिंग किया था, ओके ओके। वो देखिए तो हो जाएगा। हाँ, बोला और मानी सर। सेकंड और थर्ड का 5,000 बोला आपने? हाँ, 5,000 दोनों का मिला के, थर्ड और सेकंड ओके का। ओके सर। मैम तो फिर अकाउंट नंबर आप भेज देंगे? हाँ, ग्रुप में मैं आज डाल दूंगी, पूरा डिटेल्स क्या क्या सिलेबस है वो पूरा डाल दूंगी। ओके 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 मैम, ओके, थैंक यू वेरी मच। ओके ओके। हाँ, किशोर कुमार सर बोला। मॅडम मला रेकी ग्रँड मास्टर करून त्याच्यानंतर या फील्डमध्ये रेकी टीचर म्हणून वर्क करायचं आहे. तर त्यासाठी पूर्ण प्रोसिजर काय राहणार आहे आणि त्याचं कम्प्लीट पॅकेज एक वन टाइम काय असेल हे पण सांगाल तर बरं होईल. हम्म. पूर्ण रेकी, सगळ्या लेवलचं. पूर्ण रेकी बद्दल बघा, माझ्याकडे तर भरपूर कोर्सेस आहेत वेगवेगळे, पण नुसतं रेकीचं जर तुम्हाला ट्रेनर व्हायचं असेल माझ्यासारखं ऑनलाईन ऑफलाईन, तर त्याच्यासाठी तुम्हाला आता तुम्ही या क्लासमध्ये बसलेले आहेत म्हणून 5,000 नेक्स्ट 2 लेवलचे, त्याच्यानंतर 25,000 ग्रँड मास्टरचे. त्या 25,000 तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस कसे घ्यायचे, सगळ्या लेवलचा शक्तिपात कसा द्यायचा, आणि पूर्ण म्हणजे ऍज अ ट्रेनर कोच कसं डेव्हलप व्हायचं, काय गरज असते एका कोचसाठी, आणि तुम्ही जसं माझ्यापर्यंत पोहोचलात तर तुमचे विद्यार्थी तुमच्या पर्यंत कसं पोहोचायचं, हे पण ट्रेनिंग तुम्हाला त्याच्यात दिलं जाते. सोबत माझे जे डिजिटल कोच आहेत त्यांचा एक 25,000चा कोर्स तुम्हाला ऍज अ बोनस व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये गिफ्ट मध्ये दिला जातो. ओके. मी पर्सनली कधी बोलू शकतो तुमच्याशी मॅडम? हा क्लास संपल्यानंतर अर्धा तास माझा कॉलिंगचा आज फ्री आहे, त्याच्यानंतर नाही आज अवेलेबल. ओके, थँक्यू मॅम. ओके. सो उद्याच्या सेशन मध्ये आपण छान मेडिटेशन घेणार आहे, कोणीही मिस करू नका. काही प्रश्न असतील तर तुम्ही शेवटच्या दिवशी बघा, कारण शुक्रवारी लास्ट डे आपल्या क्लासचा या बॅचचा, तर तेव्हा तुम्ही पूर्णपणे याची प्रॅक्टिस, जे काही क्वेश्चन आहे कशी प्रॅक्टिस करायची काय, आपण सगळं डिटेलमध्ये घेणार आहे. तुम्हाला एक बीज मंत्राचा ऑडिओ मिळणार आहे, त्या ऑडिओच्या नुसार तुम्हाला चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं आहे. तो ऑडिओ मी आजच ग्रुपवर टाकते आहे, तर त्या ऑडिओ नुसार तुम्हाला प्रॅक्टिस चालू करू शकता तुम्ही आता, तुम्हाला तो रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने येईल. ओके, सो आज आपण इथे थांबू. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.